रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ. ज्या स्त्रिया सकाळी 6 ते 9च्या दरम्यान आपल्या घरात झाडू मारतात त्यांनी हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहावा, नाहीतर तुमची एक चूक तुमच्या पतीला गरीब बनवू शकते. आजचा व्हिडिओ तुमच्यासमोर आला आहे याचा अर्थ तुम्ही नक्कीच काहीतरी चूक करत आहात आणि वेळेत हा व्हिडिओ पाहणे हे तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे योग्य पाऊल असेल. आजचा व्हिडिओ तुम्हाला योग्य दिशा देणार आहे. कशा प्रकारे एक झाडू तुम्हाला श्रीमंत बनवू शकतो आणि तुमची एक निष्काळजीपणा तुम्हाला कंगाल बनवू शकतो. म्हणून व्हिडिओ सोबत अगदी शेवटपर्यंत राहा. सकाळची वेळ असते जेव्हा सकाळचा थंडगार वारा आणि सूर्याची पहिली किरण पृथ्वीला स्पर्श करते, जेव्हा मंदिराच्या घंटा वाजतात, पक्ष्यांची किलबिलाट सुरू होते आणि त्याच वेळी घरात ज्या स्त्रिया असतात त्या सकाळी स्नान करतात, त्या घरात सर्वात आधी उठतात आणि झाडू घेऊन आपल्या घरात झाडू मारायला सुरुवात करतात. वास्तविक त्या केवळ धूळ आणि कचराच उचलत नाही तर झाडू लावून त्या आपले भाग्य देखील सुधारत असतात, आपल्या पतीलाही सुधारत असतात, घराचे नशीबही चमकत असतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की झाडू लावताना सामान्य दिसणाऱ्या काही चुका तुमच्या घरातील लक्ष्मीला नाराज करू शकतात? आजच्या व्हिडिओमध्ये धक्कादायक माहिती देणार आहोत. हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, कारण अशा काही गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्या तुम्ही रोजच्या दिनचर्येमध्ये नक्कीच करत असाल आणि तुमच्या याच चुकींमुळे तुमच्या घरात पैसा टिकत नाही, तुमच्या पर्समध्ये पैसा टिकत नाही. तुम्ही खूप प्रयत्न करता पण तरीही पैसे कमवू शकत नाही. तुम्हाला वारंवार गरिबी आणि दरिद्रतेचा सामना करावा लागू शकतो. प्रत्येक स्त्रीला वाटतं की तिच्या घरात सुख, शांती आणि धन कायम राहावे, परंतु अनेकदा नकळतपणे अशा छोट्या छोट्या गोष्टी घडतात ज्यामुळे घराची प्रगती थांबते. तर चला या सर्वांबद्दल जाणून घेऊया. पण त्याआधी तुमच्या फायद्यासाठी एक महत्त्वाची माहिती. जर तुम्हाला ही लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहावा असे वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या स्वतःच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वात पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, सकाळी आपल्या घरात झाडू मारणे ही फक्त कोणतीही क्रिया नाही, हे फक्त स्वच्छतेचे कर्म नाही, तर याचा संबंध अध्यात्माशी जोडलेला आहे. सकाळी जेव्हा सूर्योदय होतो, साधारण 7च्या सुमारास आसपास, त्यावेळी जर तुमच्या घरातील महिला आपल्या घरात झाडू लावत असेल साधारणतः 7 वाजताच्या आसपास, तर ही वेळ सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्याची असते. त्यावेळी जर तुमच्या घरातील स्त्रिया घरातील कचरा बाहेर काढत असतील तर समजून जा की त्या घरात सकारात्मक ऊर्जा आमंत्रित करत आहेत. पण जर यावेळी कोणतीही स्त्री झाडू मारत नसेल तर समजा तुमच्या घरातील स्त्रिया खूप आळशी आहेत आणि त्या सकाळी झाडू लावत नाहीत, कधीही बेवेळी झाडू लावतात, 11-12 वाजता, तर दुपारी 2 वाजता, संध्याकाळी 5 वाजता, तर अशा घरामध्ये जी बरकत होती ती देखील निघून जाते, उलट दुर्दैव वाढते. आता तुमचा प्रश्न असेल, झाडू मारण्यासाठी सर्वात योग्य वेळ कोणती आहे? तर सकाळी 6 वाजल्यापासून ते सकाळी 9 वाजेपर्यंतची वेळ एकदम योग्य असते. त्यानंतर चुकूनही झाडू मारू नका. तुमच्या जीवनात जर तुम्हाला प्रगती हवी असेल, पतीचे सुख हवे असेल, पतीचे दीर्घायुष्य हवे असेल, पतीच्या कामात वाढ पाहायची असेल, तर सर्वात आधी हे प्रयत्न करा की सकाळी 6 ते 9च्या दरम्यान घरात झाडू मारला पाहिजे. हा सर्वात चांगला आणि ब्रह्ममुहूर्ताचा जो उपाय आहे. पण तरी देखील काही कारणास्तव तुम्ही मारू शकत नसाल तर तुम्ही 8 वाजता झाडू मारा, 9 वाजता लावा, पण त्यापेक्षा जास्त उशीर झाला तर सौभाग्य हे दुर्दैवामध्ये बदलेल. अनेक स्त्रिया झाडू मारतात, मनापासून मारतात, त्यांच्या मनात पूर्ण श्रद्धा असते, पण झाडू मारल्यानंतर त्या तो कुठेतरी कोपऱ्यात उभा ठेवतात. वास्तुशास्त्रामध्ये याचा खूप विरोध आहे. झाडू उभा ठेवू नये. ज्या स्त्रिया आपल्या घरात झाडू मारतात त्यांनी ही गोष्ट काळजीपूर्वक ऐकावी. जर तुम्ही झाडू उभा ठेवला असेल तर तुमच्या घरात गरिबी, कंगालपणा आणि दरिद्रता येते. झाडू नेहमी जमिनीला लागून एका कोपऱ्यात आडवा ठेवावा, कारण झाडू हे माता लक्ष्मीचं प्रतीक आहे. जर तुमच्या घरात उभा झाडू असेल तर तुम्ही लक्ष्मीचा अपमान करत आहात. अनेकदा लोक झाडू भिंतीच्या जवळ किंवा एखाद्या दरवाजाजवळ उभा ठेवतात आणि त्यामुळे काय होते, घरात नकारात्मक गोष्टी येऊ लागतात, भूत प्रेत येऊ लागते, नकारात्मक ऊर्जा येऊ लागते, चुकीच्या लोकांचे येणे जाणे सुरू होते. त्याचबरोबर काही स्त्रिया आणखीन एक सामान्य चूक करतात. कदाचित तुम्हीही ही चूक करत असाल.
आणि तुम्ही आज हा व्हिडिओ पाहून आपली चूक सुधारा. बघा, चुका सगळ्यांकडून होतात. मनुष्य चुका हा लोकांचा पुतळा आहे. जर आमच्याकडूनही काही चूक झाली असेल तर आम्ही असे मानू शकत नाही की आमच्याकडून खूप मोठे पाप झाले आहे. आता काय होईल? आम्ही वेळेत ही चूक सुधारू. आपले पहिले कर्तव्य हेच आहे की झाडू कधीही दुसऱ्या व्यक्तीला दाखवू नये. याचा अर्थ असा आहे की तुमच्या घरातील झाडू तुमच्या कुटुंबातील सदस्य पाहू शकतात, परंतु बाहेरील कोणत्याही व्यक्तीने तुमच्या घरातील झाडू पाहू नये. हा वास्तुशास्त्राचा एक खूप मोठा नियम आहे, कारण झाडूला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. संदर्भामध्ये हा तर्क आहे की तुम्हाला तुमच्या घरातील झाडू इतर कोणत्याही व्यक्तीला दाखवायचा नाही. समजा तुमच्या घरात पाहुणे येत जात असतील, शेजारी येत जात असतील, तुमच्या घरात पहिल्याच खोलीत झाडू ठेवला आहे तर स्वाभाविकच आहे की तो पाहतीलच. म्हणूनच झाडू अशा ठिकाणी ठेवावा जिथे तो सर्वांच्या नजरेपासून दूर राहील. त्याचबरोबर झाडू बाहेर अंगणातही ठेवू नये. अंगणात ठेवल्यास सर्वांच्या निदर्शनास तो पडतो, परंतु असं म्हणतात ना की धनाचे प्रदर्शन करू नये. तुमच्याकडे किती धन आहे हे लोकांना दाखवण्याची गरज नाही, तर लोक नजर लावतील. तर आम्ही तुम्हाला आत्ताच सांगितले होते की झाडू हे माता लक्ष्मीचं प्रतीक आहे. तेही एक प्रकारचे धन आहे आणि तुम्हाला त्याचे प्रदर्शन करायचे नाही, तर तेही लपवून ठेवावे. लोकांसमोर अजिबात आणू नये, नाहीतर तुमच्या घरातील बरकत निघून जाईल. जर कोणी त्या झाडूवर नजर लावली तर समजून घ्या की तुमचे काम तमाम होईल. असे बरेच लोक आहेत जे गोष्टी समजून घेतात आणि नंतर जाणून बुजून तुमच्या सवयी तुमच्यासाठी गरिबी घेऊन येतात. तुम्ही झाडू नेहमी लपवून आणि स्वच्छ ठिकाणी ठेवावा याची विशेष काळजी घ्या. बाथरूमजवळ, घाणीजवळ झाडू ठेवू नये, कारण तुम्ही तुमचे पैसे तिजोरीत कसे ठेवता? स्वच्छ ठिकाणी ठेवता. तर हा झाडू देखील कोणत्याही अनमोल वस्तूपेक्षा कमी नाही. तुम्ही याला लहान सहान समजू नका, कारण वास्तुशास्त्रात त्याला खूप उच्च कोटीचे आणि मोठे स्थान दिलं आहे. ज्या महिला दररोज वेळेवर आपल्या घरात झाडू मारतात त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावा. आणखीन एक गोष्ट जी अनेकदा दुर्लक्षित राहते, ज्याकडे लोक दुर्लक्ष करतात. झाडू मारताना कोणतीही महिला जर खूप रागात असेल, तिला खूप राग येत असेल, तिचे मन दुःखी असेल किंवा ताणतणावात असेल, तर जेव्हा ती झाडू लावेल तेव्हा त्या झाडूच्या प्रवाहाने संपूर्ण घरात नकारात्मकता येऊ लागेल. झाडू लावणे ही एक प्रकारची सेवा आहे जी आपण इतरांसाठी करतो, आपल्या घरासाठी करतो. ज्या महिलेची जी भावना आहे ती त्या आपल्या संपूर्ण कुटुंबाला शुद्ध करत असते. जर त्यावेळी तिच्या मनात कलह, दुःख, राग, ताणतणाव, नकारात्मक विचार असतील तर ते घराच्या प्रत्येक कोपऱ्यात तेच कंपन पसरवते, तेच वातावरण निर्माण करते. आणि याच कारणामुळे काही घरामध्ये नेहमी तणाव असतो, कारण तिथे स्वच्छता खूप असते पण भावना योग्य नसतात. म्हणजे आपण स्वच्छता करत आहोत आणि कोणत्या भावनेने करत आहोत हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. तुम्हालाही या गोष्टीकडे खूप लक्ष द्यावे लागेल, कारण तुमच्या घरातील ज्या महिला आहेत त्यांना तुम्ही आनंदी ठेवा. आता यात महिलांचीही चूक नसते. कधी कधी त्यांचे पती असे असतात की दारू पिऊन त्यांना मारतात, त्रास देतात. अनेक घरामध्ये हुंड्यासाठी खूप दबाव टाकला जातो. कधी कधी काही महिला ज्या असतात त्या खूप उशिरा उठतात, तर मग त्यांना आळस येतो. तर अशा प्रकारे काही क्रिया होतात की भावना उत्पन्न होऊ शकत नाहीत. तुमच्या घरातील महिलांना तुम्ही आनंदी ठेवा, त्यांचे मन आपोआप प्रसन्न होऊ लागेल. त्याचबरोबर प्रत्येक महिलेने सकाळी लवकरच उठले पाहिजे. जर ती उशिरा उठत असेल तर तिला लक्ष्मीचा दर्जा दिला जाऊ शकत नाही. तुम्ही तुमच्या घरातील महिलांना सकाळी लवकर उठण्याचा सल्ला द्या. जर तुम्ही एक महिला असाल तर सकाळी आपल्या कर्तव्यांना मानून सकाळी लवकर उठा, झाडू मारा, अगदी मनापासून मारा, भावनेसह मारा. तुमच्या घराचे शुद्धीकरणही होईल आणि तुम्ही कुठून कुठे पोहोचून जाल तुम्हाला देखील या गोष्टीची कल्पना राहणार नाही. आता एका विशेष उपायाबद्दल बोलूया की तुम्हाला कोणता उपाय करायचा आहे. हा उपाय तुमचे नशीब बदलेल याची आम्ही तुम्हाला पूर्ण हमी देतो. तुम्हाला प्रत्येक सोमवारी झाडू मारण्यापूर्वी त्या झाडूवर थोडेसे काळे तीळ आणि गुलाबाचे फूल शिंपडायचे आहे.
तुम्ही म्हणाल याने काय होईल, खूप मोठा चमत्कार होईल, पण लक्षपूर्वक ऐका. प्रत्येक सोमवारी झाडूवर थोडेसे काळे तीळ टाका, थोडे गुलाबाचे फूल शिंपडा आणि म्हणा, हे माता लक्ष्मी, या झाडूच्या माध्यमातून माझ्या घरातील सर्व दारिद्र्य, अशुद्धी आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर काढून टाका आणि सुख समृद्धीचा माझ्या घरात प्रवेश करावा. मग संपूर्ण घरात झाडू मारा, खऱ्या मनाने मारा. आता आपण टाकलेले जे तीळ आणि फूल जे खाली पडलेलं आहे ते देखील तुम्हाला झाडू मारत घराच्या बाहेर टाकायचं आहे. आणि विश्वास ठेवा, काही आठवड्यातच तुम्हाला बदल दिसून येईल. काही आठवड्यातच तुम्हाला जाणवेल की जे सांगितलं होतं ते अगदी बरोबर आहे. गोष्टी जुळून येत आहेत, परिस्थिती सुधारत आहे. आमच्या घरात पुन्हा सर्व काही चांगले होऊ लागले आहे. जे काळे तीळ आणि गुलाबाच्या पाकळ्या तुम्ही तुमच्या घरातून कचऱ्यासोबत बाहेर फेकल्या, त्यासोबतच तुमच्या घरातील दारिद्र्य निघून जाईल, गरिबी निघून जाईल, क्लेश निघून जाईल. आता दुसरा उपाय खूप लक्षपूर्वक ऐका. अनेक स्त्रिया झाडू मारताना घरातील मंदिराच्या जवळही झाडू फिरवतात, पण असे आपण चुकूनही करू नये. ज्या महिला सकाळी 6 ते 9 यावेळी झाडू मारतात त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की घराच्या देवघराभोवती झाडू मारू नये. तुम्ही हलक्या कपड्याने साफ करून घेऊ शकता, पण तिथे झाडू मारल्यास खूप मोठ्या अडचणी येतील, संकटे वाढतील आणि तिथे झाडू मारणे अशुभ मानले जाते. त्यामुळे घराच्या पूजेवर आणि सकारात्मकतेवर खूप गंभीर परिणाम होतो. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, समजून घेतली पाहिजे आणि यापुढे या गोष्टीची विशेष काळजी घ्या. तुमच्या घरातील जे काही देवघर आहे त्याच्या आसपास झाडू मारू नका. जिथे कुठे घाण असेल तर ते स्वच्छ कपड्यांनी पुसून टाका, हलके साफ करा, पण त्याच्या आसपास झाडू ठेवू नका किंवा मारू नका. तुम्ही स्वतः विचार करा, तुम्ही सकाळच्या झाडूने तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या दिवसाची ऊर्जा नियंत्रित करत आहात. जर झाडू मारल्यानंतर कचरा घराबाहेर जमा करून ठेवला तर ते असं होईल की तुम्ही दारिद्र्याला स्वतःच आमंत्रण देत आहात. म्हणून कचरा लगेचच बाहेर फेकून द्या. बऱ्याच महिला कचरा तिथेच पडून देतात, कोपऱ्यात ठेवतात. तर हे सगळं करू नका, जेणेकरून कोणत्याही प्रकारची घाण, अशुद्धी घरात राहणार नाही. बऱ्याच स्त्रिया झाडू तर मारतात, परंतु केर जो आहे, कचरा जो आहे तर तो एका साईडला तसाच गोळा करून ठेवतात, तो बाहेर टाकत नाहीत. परंतु हे अत्यंत चुकीचं आहे. जेव्हा तुम्ही झाडू मारता तेव्हा जो गोळा केलेला कचरा आहे तर तो तुम्हाला तिथून उचलून बाहेर टाकायचा आहे. तेव्हाच आपल्या घरातील दरिद्रता जी आहे तर ती घराबाहेर निघून जाईल, नाहीतर आपली दरिद्रता आपल्या घरामध्ये तशीच राहील. त्यासाठी झाडू मारल्यानंतर ते काम पूर्ण करावे. झाडू मारल्यानंतर नेहमी कचरा भरून बाहेर टाकावा. यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छिते की रविवारी झाडू मारू नये. आम्हाला अशी अनेक घरे दिसतात जिथे रविवारी झाडू मारला जातो. त्यांचे म्हणणे असे असते की आम्ही तर रविवारीच मोकळे असतो, तर संपूर्ण घर 6 दिवस सोडून फक्त रविवारी आम्ही झाडू पोछा करतो. तर त्यांच्या आयुष्यामध्ये खूप मोठी बरबादी घेऊन येत असतात. रविवारच्या दिवशी झाडू लावल्याने आठवडाभर घरात कलह राहतो, क्लेश वाढतो. खूप जास्त आवश्यक असेल तर तुम्ही रविवारी आपला रोजचा झाडू तो आहे तर तो मारू शकता. परंतु आपण जी घराची साफसफाई करतो तर ती साफसफाई आपल्याला रविवारच्या दिवशी करायची नाही, कारण की हजारो वर्षाच्या अनुभवाचे सत्य हे आहे आणि हे सत्य आपल्याला स्वीकारावे लागेल. कारण की रविवारच्या दिवशी केर कचरा हा जास्तीचा काढू नये. केवळ स्वच्छतेचे कर्म नाही तर एक साधना आहे आणि ही एक सेवा आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे माता लक्ष्मीचा सन्मान आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही झाडू लावता तेव्हा केवळ जमिनीवरच नाही तर इतके लक्षात ठेवा की ज्या झाडूने तुम्ही तुमच्या नशिबाच्या रेषांनाही सुधारत आहात, आपल्या पतीलाही देव बनवत आहात. कारण की जेव्हा एक महिला आपल्या घरात सकाळी सकाळी झाडू उचलते तेव्हा ती केवळ धूळच काढत नाही तर रात्रभर घरात जमा झालेली ऊर्जा ही काढून टाकत असते. ही ऊर्जा एकतर सकारात्मक असते किंवा नकारात्मक असते. झाडू योग्य भावना आणि योग्य पद्धतीने लावला नाही तर घरात केवळ नकारात्मक भावनाच येतात, नकारात्मक ऊर्जाच येते. पण ही समस्या ही आहे, बहुतेक महिलांना ही गोष्ट माहीत नसते आणि झाडू लावणे ही एक केवळ विज्ञान आहे, एक शासनही आहे आणि एक सौंदर्यही आहे. जर ते चुकीच्या पद्धतीने केले गेले तर घराची भरभराट पूर्णपणे निघून जाते. आजकालचे जीवन खूप धावपळीचे झाले आहे. जीवनात स्त्रिया अनेकदा उशिरा उठतात, मग घाईघाईने झाडू मारतात. तर लक्षात ठेवा, आम्ही तुम्हाला सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंतची वेळ दिलेली आहे. या वेळेत झाडू मारला गेला पाहिजे तरच फायदा होईल. सकाळी मारलेला झाडू वाईट गोष्टी दूर करतो, दारिद्र्य हटवतो, त्यामुळे पहिला प्रकाश येतो. त्याच वेळी
आपल्या घरातून दारिद्र्य बाहेर निघून जाते. तुम्ही फक्त एवढे लक्षात ठेवा, जे काही करत आहात ते खऱ्या मनाने करा. खऱ्या मनाने केले नाही तर तेवढा लाभ मिळणार नाही, तेवढे काम होणार नाही. तुम्हाला वाटेल की आता सर्व काही चांगले होईल, पण चांगले होणार नाही. झाडूला कधीही पायाखाली येऊ देऊ नका. अनेकदा मुले घरात खेळतात, ती झाडूला लाथ मारतात. कधी कधी स्त्रिया झाडूला जोरात आपटतात, स्वतः लाथ मारतात, तर ते अत्यंत अशुभ मानलं गेलं आहे. त्यामुळे माता लक्ष्मी नाराज होतात. या गोष्टीची विशेष काळजी तुम्ही स्वतः घ्या, स्वतः विचार करा. झाडू जो दररोज घाण आणि नकारात्मकता दूर करतो, तो कुठे थोडा जुना झाला, तुटला असेल तर किंवा झाडू खूप जुना असेल तर तुम्ही त्याला योग्य ठिकाणी ठेवा. इकडे तिकडे फेकू नका, त्याचा सन्मान करा. कारण की एक वेळ अशी होती की जेव्हा त्याने तुमच्या घरातील घाण दूर केली होती, आज ती तुटली आहे तर तिला अशा प्रकारे तुम्ही टाकून देऊ शकत नाही. आपली पण जबाबदारी आहे. दर 3 ते 6 महिन्यांनी झाडू बदलला पाहिजे. जेव्हाही तुम्ही नवीन झाडू आणता तेव्हा थेट त्याला मंदिरामध्ये घेऊन जा. 3 वेळा माता लक्ष्मीचा मंत्र बोला. ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः असा मंत्र बोलून तुम्हाला तो झाडू तुमच्या देवघरामध्ये आणायचा आहे. झाडूला तुम्हाला हळदी कुंकू व्हायचं आहे, अक्षदा फूल व्हायचं आहे, नमस्कार करायचा आहे. थोडा वेळ झाडू तुम्हाला तिथेच ठेवायचं आहे. लगेच झाडू तुम्ही वापरायला घेऊ नका. दुसऱ्या दिवशी तुम्हाला झाडू वापरायला घ्यायचा आहे. शुक्रवारी तुम्ही झाडू जे आहे तर तो खरेदी करून आणू शकता, त्याची पूजा करू शकता. दुसऱ्या दिवशी तो तुम्ही झाडू तुमच्या वापरात घ्या. तेव्हाच तुम्हाला लाभ होईल, तेव्हाच तुमचे काम होईल आणि आयुष्य इतके शानदार होईल की तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल. वास्तुशास्त्रानुसार झाडू मारण्याची योग्य वेळ आणि अयोग्य वेळ जाणून घेऊया. आजकालच्या आधुनिक जीवनशैलीमध्ये लोक काम लवकर संपवतात. अनेक वेळा झाडू कधी वापरला जायचा, कसा ठेवला जायचा या गोष्टीकडे दुर्लक्ष होत नाही. पण आजही जुन्या घरामध्ये या छोट्या छोट्या गोष्टींकडे विशेष लक्ष दिलं जातं. झाडू ठेवण्याची जागा का महत्त्वाची आहे? हरवलेल्या झाडूमुळे समस्या वाढू शकते का? बरेच लोक झाडू कोठेही ठेवतात, कधी दाराच्या मागे तर कधी स्वयंपाकघराच्या कोपऱ्यात. परंतु असं मानलं जातं की झाडू योग्य दिशेला ठेवणं तेवढंच महत्त्वाचं आहे. असं म्हटलं जातं की घराच्या ईशान्य दिशेला म्हणजे ईशान्य कोपऱ्यात झाडू ठेवल्यास नकारात्मकता वाढू शकते. त्याचबरोबर झाडू ठेवण्यासाठी नैऋत्य कोपरा अत्यंत चांगला मानला जातो. झाडू एक साधन नव्हे तर साधना देखील आहे. झाडू ही केवळ एक स्वच्छ करण्याची किंवा घर स्वच्छ ठेवण्याची वस्तू नाही, तर ती ऊर्जाच्या शुद्धी करण्याचं साधन आहे. भारतामध्ये आपण जेथे राहतो, झाडूला तिथे गृहलक्ष्मी मानलं जातं. तिच्यावर पाय ठेवणं किंवा तिला विटाळ करणं हे अशुभ मानलं जातं. दिवाळीमध्ये आपण झाडूची लक्ष्मी माते समान पूजा करत असतो. आयुर्वेद आणि प्राचीन शास्त्रानुसार घरातील धूळ म्हणजे एक प्रकारची स्थूल नकारात्मकता ऊर्जा असते. झाडू मारून आपण केवळ घराची धूळ नाही तर घरातील वातावरण जे आहे तर ते देखील नकारात्मक स्पंदने देखील त्यातली दूर करत असतो. योग्य वेळ, दिशा आणि झाडू मारण्याचे नियम याबद्दल थोडक्यात पाहूया. तर झाडू मारण्याची योग्य वेळ काय आहे? ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयापूर्वीचा जो काळ असतो, पहाटे 4 ते 6 हा सर्वोत्तम कालावधी असतो. या वेळेमध्ये आपण झाडू मारला पाहिजे. सकाळच्या या शांत वेळेत घरातील ऊर्जा सर्वात जास्त स्वच्छ असते. त्यावेळी झाडू मारल्यास सकारात्मक ऊर्जेचा निर्माण होते. मान्यतेनुसार सकाळी 8 नंतर किंवा दुपारनंतर झाडू मारणं टाळावं. यामुळे घरात आजारपण आणि दारिद्र्याची शक्यता वाढते. परंतु सध्याच्या स्थितीला लोक लवकर उठत नाहीत. उठण्याची वेळच ही 8च्या नंतर असते. शक्यतो तुम्हाला जमले तर तुम्ही पहाटे 4ला उठा आणि त्याच्या लवकरात लवकर झाडू मारून घ्या. जर ज्यांना हे जमत नसेल, त्यांना कामं असतील, त्यांनी सकाळी 10च्या आत झाडू मारला पाहिजे तरी देखील चालेल. परंतु झाडू हे कायमस्वरूपी आणि रोजच्या रोज नित्यनेमाने मारलाच पाहिजे. झाडू मारताना नेहमी घराच्या मध्यभागातून बाहेरच्या दरवाजाकडे झाडत चालावं, कारण की ऊर्जा बाहेर ढकलली जाते. केंद्रामध्ये झाडू ठेवणं टाळायचं असतं, कारण वास्तुशास्त्रात हे ब्रह्मस्थान मानलं जातं. घराच्या कोणत्याही एका कोपऱ्यामध्ये तुम्ही झाडू ठेवायचा असतो. घराच्या मधोमध झाडू कधीही ठेवायचा नसतो. झाडू वापरण्याच्या चुकीच्या पद्धती आहेत आणि त्याचे काही परिणाम देखील आहेत. तर त्या कोणत्या गोष्टी आहेत? तर ज्या सवयी आहेत तर त्या आपल्याला टाळल्या पाहिजेत. सर्वात महत्त्वाची सवय म्हणजे झाडू उभे ठेवणे. वास्तुदोष निर्माण होतो, त्यामुळे झाडू उभा ठेवू नका. झाडूला पाय लागणे ज्याने लक्ष्मीचा अपमान मानला जातो, म्हणून तुम्ही झाडूला पाय देखील लावू नका.
झाडू कोठेही टाकून देऊ नका. घरात कलह आणि चिडचिड वाढत असते. झाडूने पैसे, सोने किंवा देवी देवतांच्या वस्तू ज्या आहेत तर त्यांना झाडायचं नसतं. याला अशुभ मानलं जातं. त्याचे परिणाम काय होतात तुम्हाला सतत जाणवत असतील की घरामध्ये वाद होत असतात, मानसिक अस्थिरता असते, खर्च न संपणारा असतो, घरात कुणालाही समाधान न वाटणे, लक्ष्मी येते पण थांबत नाही. या सर्व लक्षणे जी आहेत तर ती या तुमच्या छोट्या मोठ्या चुकांमुळे होत असतात आणि या चुका आपल्याला लक्षात देखील येत नाही. झाडूचं धार्मिक महत्त्व देखील आहे. झाडूचा उल्लेख हा वेद, पुराण आणि आयुर्वेदामध्ये देखील केलेला आहे. देवी लक्ष्मीच्या पूजेत झाडूला विशेष स्थान दिलं आहे. झाडू हे दारिद्र्य नष्ट करणारं आणि देवांसारखं पूजनीय मानलं जातं. झाडू विकत घेण्याचे विशिष्ट दिवस आपण पाळले पाहिजेत. पहिलं म्हणजे शनिवारी आणि रविवारी तुम्ही झाडू विकत घ्यायचा नसतो. शनिवारी विकत घ्यायचा नाही आणि रविवारी विकायचाही नसतो. मंगळवार आणि शुक्रवार दिवस पाहून तुम्हाला झाडू विकत घेण्यासाठी उत्तम दिवस मानायचा आहे. अशा काही योग्य कृती ज्या आहेत ज्यामुळे घरातील ऊर्जा वाढवण्यासाठी झाडूचा वापर आपण करू शकतो. योग्य पद्धत काय आहे तर झाडू ठेवण्यासाठी वेगळी जागा असावी. पाय न लागणारी शांत कोपरा असावा. झाडूवर अधूनमधून गंध, हळदी कुंकू लावून लक्ष्मी पूजन सारखं त्याचं पूजन करायचं असतं. आठवड्यातून एकदा तरी झाडूला झाकण घालायचं असतं. त्याला अपवित्र होण्यापासून वाचवायचं असतं. एखादा दिवस झाडून झाल्यावर घरभर गोमूत्र मिक्सित पाणी शिंपडायचं असतं, ज्याने नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नष्ट होते. संध्याकाळी कधीही झाडू मारू नका. सूर्यास्तानंतर झाडूने लक्ष्मी घराबाहेर जाते असं जुन्या काळी मानलं गेलं आहे. त्यामुळे तुम्ही सूर्यास्तानंतर झाडू मारायचा नाही. शक्यतो संध्याकाळच्या वेळ ज्यावेळेस लक्ष्मी घरात येते अशी जी वेळ असते त्यावेळेस झाडू मारायचा नसतो. त्यानंतर मारला तरी सुद्धा चालतो. मनशांती आणि झाडू हे मनोवैज्ञानिक दृष्टिकोनातून काय आहे? झाडू मारताना फक्त घर नाही तर मन देखील स्वच्छ होते. स्वच्छता ही आणि शिस्त ही मनशांतीची गुरुकिल्लीच आहे. प्रत्येकाने झाडू मारताना नुसती क्रिया करायची नसते तर ते एक ध्यानाचा भाग देखील आहे. तुम्ही देखील बनवू शकता. तुमच्या मनाला शांतीची जर गरज असेल तर झाडू मारते वेळेस तुम्ही म्हणायचं आहे, माझ्या मनातील राग, द्वेष, चिंता हे सर्व मी या झाडूसोबत बाहेर टाकत आहे. अशा संकल्पासह झाडू मारल्यास आपले घर स्वच्छतेचे आणि समाधानाचे मंदिरच बनते. आता तुम्हाला समजलं असेल की झाडू मारणं ही केवळ साफसफाईच नाही तर ती एक ऊर्जा व्यवस्थापनाची प्रक्रिया आहे. ज्या प्रकारे झाडू घरातील धूळ, माती आणि घाण बाहेर काढतो त्याच प्रकारे तो नकारात्मक ऊर्जा आणि दारिद्र्य बाहेर काढण्याचे माध्यम आहे. म्हणून झाडूशी नेहमी आदर आणि सन्मानाने वागण्याचा सल्ला दिला जातो. झाडू ठेवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे नेहमी घराच्या कोपऱ्यात अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणाच्याही नजरेस पडणार नाही. ते उघड्यावर किंवा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सरळ उभे करून ठेवू नका, कारण यामुळे घरात येणाऱ्या सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह थांबू शकतो. झाडू ओलांडणे किंवा झाडूवर पाय ठेवणे नेहमी टाळावे. जी महिला झाडूला माता लक्ष्मीचं स्वरूप मानून झाडूची काळजी घेते त्या घरामध्ये कधीच दरिद्रता, नकारात्मकता प्रवेश करत नाही. त्या घरामध्ये नेहमी सुख, समृद्धी नांदते.